मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑटो एन्जॉय। माझं नाव राहुल कोरे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम ब्रँड न्यू टोयोटाची ग्लांजा, ते पण सीएनजी टॉप एंड मॉडेल। ह्याचा आपण आज रिव्ह्यू करणार आहे। ह्या गाडीला घेऊन मित्रांनो फक्त आणि फक्त 15 डेज झालेले। तर 15 डेजचा जो रिव्ह्यू आहे तो आपण आज जाणून घेऊयात की गाडीचं एक्झॅक्टली फंक्शनिंग कसं आहे, त्याचे फीचर्स काय आहेत, स्पेसिफिकेशन्स काय आहेत आणि कशा पद्धतीने गाडीचा परफॉर्मन्स पण आहे, हे आपण आता जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला डाऊट हाच असतो इम्पॉर्टंट गाडीमध्ये। सीएनजी गाडी जर आपण खरेदी केलेली आहे किंवा बाय केलेली आहे तर सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो की सीएनजीची गाडीचे मायलेज काय। तर ह्या गाडीचं मायलेज आज 15 दिवस झाले मित्रांनो ही गाडी घेतलेली आहे आणि ऑलमोस्ट 2000 किलोमीटरच्या वरती गाडीचं रनिंग झालेलं आहे। तर याचं मायलेज मित्रांनो एकदम एक्सलंट आहे, म्हणजे बियॉन्ड इमॅजिनेशन याचं मायलेज आहे। कंपनी जे मायलेज क्लेम करते की तुम्हाला 25चं मायलेज मिळलं पाहिजे पर किलो ऑफ सीएनजी, तर एक्झॅक्टली जे कंपनीने क्लेम केलेलं आहे सेम मायलेज ही गाडी मित्रांनो प्रोव्हाइड करत आहे। 2000 किलोमीटर मित्रांनो सीएनजी वरती गाडी चालवलेली आहे आणि 25चं मायलेज मित्रांनो सिटीमध्ये मिळते। ते पण हेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची आहे। सिटीमध्ये मित्रांनो सीएनजी मध्ये गाडी 25चं मायलेज देते आणि हायवेला पण मित्रांनो या गाडीवरती ड्राईव्ह केलेली आहे। तर हायवेला ही गाडी तुम्हाला 28 ते 29चं मायलेज मित्रांनो गाडी प्रोव्हाइड करते। तर अशा पद्धतीने मायलेज मध्ये मित्रांनो पाहायला गेलं तर ग्लांजा जी आहे ही एकदम धमाकेदार मायलेज देते आणि एकदम जे एक्सपेक्टेशन आहे ॲज अ कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू हे एकदम फुलफिल करते गाडी आहे। तर पैसा वसूल मायलेज आहे मित्रांनो। तर डेफिनेटली मायलेज पर्स्पेक्टिव्हने आपण बोलायला गेलो तर 25चं मायलेज सिटीमध्ये आणि 28चं मायलेज मित्रांनो तुम्हाला हायवेवरती मित्रांनो मिळून जाईल। मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम अट्रॅक्टिव्ह लुक आहे। ह्या गाडीची जी प्राइस जाते, हे टॉप एंड मॉडेल आहे जसं की मी मेन्शन केलं सीएनजीचं। तर गाडीची जी प्राइस आहे मित्रांनो ते 11 लाख रुपये टॉप एंडची प्राइस जाते मित्रांनो। तर एकदम एक्सलंट कंडिशन मध्ये गाडी तुम्ही बघू शकता, एकदम अट्रॅक्टिव्ह लुक आहे गाडीचा। त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता क्रोम प्लेटिंगमुळे एकदम एक्सलंट तुम्हाला ह्या गाडीला लुक येतो। हे तुम्ही बघू शकता DRL आहेत मित्रांनो। ह्यानंतर तुम्हाला फॉग लॅम्प्स इथं मिळतील गाडीचे। एक इम्पॉर्टंट फीचर सांगू इच्छितो, हे माझ्या हातात गाडीची चावी आहे। तुम्ही जेव्हा गाडी मित्रांनो दुरून अनलॉक करता त्यावेळेस तुम्ही बघू शकता एक फीचर येतं याच्यामध्ये की हे मित्रांनो माझ्या हातात गाडीची चावी आहे। जसं की मी आता दाखवलं तुम्हाला की गाडीचे कसे क्रोम प्लेटिंग आणि हे जे न्यू अट्रॅक्टिव्ह ग्रिल आहे याच्यामुळे गाडी एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते। आता ही माझ्या हातात चावी आहे, तुम्हाला याचं एक इम्पॉर्टंट फीचर दाखवतो। जेव्हा तुम्ही गाडी अनलॉक करता त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो हे बघू शकता तुमचे जे DRL आहे ते ऑटोमॅटिक ऑन होतात आणि तुमची लाईट पण ऑन होते। याचा इम्पॉर्टंट फीचर काय आहे, याचा उपयोग काय आहे, जर तुमची गाडी गर्दीमध्ये कुठे तुम्ही पार्क केलेली असेल आणि तुम्हाला जर हे करायचं असेल तुमची गाडी कुठे ओळखायचं असेल तर रात्री मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याचा हा फायदा होतो की तुम्हाला ते फॉलो मी फीचर म्हणतात त्याला। बेसिकली तुम्ही याला जेव्हा अनलॉक करताल त्यावेळेस ते ऑटोमॅटिक तुम्हाला तुमची गाडीची लाईट दिसेल, त्याच्याने तुम्हाला तुमची गाडी ओळखता येईल। किंवा तुम्ही गाडी पार्क करून सुद्धा अंधारामध्ये जेव्हा तुम्ही गाडी पार्क करता, जेव्हा तुम्ही गाडी बंद करता तर काही सेकंदासाठी हे DRL लॅम्प चालू राहतो आणि ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत होते। ते फॉलो मी या फीचर बेसिकली याला म्हणतात। हे पण याच्यामध्ये एकदम अट्रॅक्टिव्ह दिलेलं आहे। तर मित्रांनो सीएनजी म्हणलं की अजून एक आपल्या माइंडमध्ये क्वेश्चन येतो की गाडीला बूट स्पेस कसा आहे। तर या गाडीत ही खूप टेक केअर चांगली केलेली आहे। हे तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी गाडीची डिक्की ओपन करून दाखवतो। हे तुम्ही बघू शकता गाडीची डिक्की आहे मित्रांनो। सीएनजी एकदम प्रॉपर पद्धतीने इथे फिटेड आहे आणि तुम्हाला इथे पण बॅग ठेवायला बऱ्यापैकी तुम्हाला इथे स्पेस तुम्हाला मिळेल आणि इथे पण वरती पण तुम्ही तुमचा जो ट्रे आहे तिथपर्यंत सामान ठेवू शकता। ही गाडीची स्टेपनी आहे, स्टेपनी ठेवायला पण इथे स्पेस दिलेला आहे। तर अशा पद्धतीने स्पेसची पण टेक केअर प्रॉपर केलेली आहे। एक कॉर्नर जो आहे तो गाडीला स्पेससाठी दिलेला आहे, परफेक्ट। तर मित्रांनो आपण आता एक्सटेरियर बघितले गाडीचे आणि आपण सीएनजीचा स्पेस पण बघितला। तर याच्यामध्ये एक ॲडिशनल फीचर असं येतं, तुम्ही बघू शकता जेव्हा गाडीचे दरवाजे तुम्ही ओपन करता त्यावेळेस तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही जिथे पाय ठेवता तिथे फुट लाईट्स तुम्हाला मित्रांनो या कंपनीने गाडीने प्रोव्हाइड केले आहेत। त्याच्यामुळे अजूनच जास्त प्रीमियम फीचर तुम्हाला वाटतं। हे तुम्ही गाडीचं डॅशबोर्ड बघू शकता मित्रांनो, एकदम अट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड आहे। हे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला डिस्प्ले मिळेल गाडीचा टोयोटाचा। याच्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण AC कंट्रोल्स मिळतील आणि याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता स्टेअरिंग आहे, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स आहेत। टॉप एंड मॉडेल असल्यामुळे सर्व प्रकारचे फीचर याच्यामध्ये अवेलेबल आहेत। तर सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो एक गोष्ट मला सांगायची होती या गाडीबद्दल,
बऱ्याच गाड्या ज्या आहेत मित्रांनो त्या जर्क मारतात मित्रांनो सीएनजी वर असताना. तर ह्या गाडीचं एक इम्पॉर्टंट फीचर हे आहे की ही गाडी सीएनजी वर असताना सुद्धा एकदम पिकअप प्रॉपर आहे गाडीचं आणि जर्क पण अजिबात बसत नाहीत आणि एकदम एक्सेलंट पद्धतीने गाडीचे ट्रान्समिशन पण होतं. तर या गाडीचं सगळ्यात इम्पॉर्टंट हेच आहे की एकदम स्मूथ आहे ड्रायव्हिंगसाठी. सस्पेन्शन पण गाडीचं एकदम एक्सेलंट आहे आणि तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं याच्यामध्ये जर्क मिळणार नाही गाडीमध्ये. जेव्हा तुम्ही गाडी ड्राईव्ह करता तर पेट्रोलमध्ये आहे का सीएनजी मध्ये आहे याचा पण तुम्हाला डिफरन्स समजून येणार नाही. एकदम स्मूथ ट्रान्समिशन आहे. तुम्हाला वाटलं असतं मी गाडी चालू करून इंजिनचा आवाज पण दाखवतो, त्यात तुम्हाला कळून येईल की गाडी किती स्मूथ आहे. चला मित्रांनो, तर मग तुम्हाला मी दाखवून देतो, गाडीचं बोनेट ओपन करून देतो. तुम्ही आवाज बघसाल इंजिनचा, एकदम तुम्हाला सीएनजी वरती आहे की पेट्रोल वरती आहे गाडी याचा पण तुम्हाला अंदाज पण लागणार नाही याच्यामध्ये. हे तुम्ही बघू शकता, आत्ता जी गाडी आहे ती सीएनजी वर आहे आणि या पद्धतीने गाडीचा तुम्ही आवाज बघू शकता. एकदम नॉर्मल आणि एकदम स्मूथ असा आवाज आहे इंजिनचा. तर हेच मी डिफरन्स मागाशी सांगायचा प्रयत्न करत होतो की गाडी सीएनजी वरती आहे की पेट्रोल वरती आहे हे समजतही नाही. ही गाडी एकदम स्मूथ आहे आणि सीएनजी वरती पण तुम्हाला गाडीमध्ये बिलकुल नॉईज नाही जाणवणार. एकदम एक्सलंट प्रकारचं मित्रांनो हे मॉडेल डिझाईन केलेलं आहे आणि बनवलेलं आहे. तर आय वुड डेफिनेटली रिकमेंड की ही गाडी तुम्ही नक्की बाय करू शकता.